नमस्कार मुलांनो, मी शीला चौधरी, HR पटेल ज्युनियर कॉलेज शिरपूर. विषय राज्यशास्त्र, इयत्ता 12वी, प्रकरण दुसरं, जागतिकीकरण. भाग 2. मुलांनो, मागच्या भागात आपण जागतिकीकरण म्हणजे काय आणि जागतिकीकरणाच्या आर्थिक परिणामांना या ठिकाणी सुरुवात केलेली होती. आता जागतिकीकरणाचा विचार करताना मुलांनो पुन्हा एकदा आपण बघूया की जागतिकीकरण म्हणजे काय, की एका प्रत्येक राष्ट्राचे म्हणजे एका मोठ्या बाजारपेठेत रूपांतर होणे. म्हणजेच काय, की जागतिकीकरण ही एक प्रक्रिया आहे, कधी न संपणारी प्रक्रिया आहे. जगभरातील माणसांमध्ये अगदी स्थानिकपासून ते प्रादेशिक पातळीवरच्या आणि राष्ट्रीय ते वैश्विक पातळीवरच्या माणसांमध्ये परस्पर संबंध प्रस्थापित करण्याची प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे जगाचे मोठ्या बाजारपेठेत रूपांतर होणे आणि याच्या आर्थिक परिणामाला आपण सुरुवात केली होती मागच्या भागात मुलांनो. तर आज आपल्याला त्याचा पुढचा भाग घ्यायचा आहे आणि या पुढच्या भागात आपल्याला विचार करायचा आहे की जागतिकीकरणामुळे व्यापार संकल्पनेत काय बदल झाले. तर ह्या व्यापार संकल्पनेतील बदलामधले आपले मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. ते म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचं महत्त्व काय आहे, बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय, त्याच्यातले विभाग आहेत कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट, याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर कार्गो कंटेनरचं महत्त्व या ठिकाणी काय आहे ते बघायचं आहे आणि ट्रान्सनॅशनल कंपनीचं जागतिकीकरणाचा सहभाग, या गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे मुलांनो. तर आपण सुरुवात करूया आपल्या मुद्द्याकडे. बघा, जागतिकीकरण झालं आणि जागतिकीकरणामुळे आधीची जी व्यापार संकल्पना होती, कसं होतं, जागतिकीकरणाच्या आधी राष्ट्रांमध्ये त्यांचा जो व्यापार चालत होता त्या व्यापारामध्ये एक मर्यादा होती, निर्बंध होते, आयात निर्यातीवर अनेक जाचक अटी होत्या. त्यामुळे व्यापार वाढ जी होती किंवा व्यापाराचा प्रसार जो होता तो कमी स्तरावरचा होता. पण जेव्हा जागतिकीकरण झालं आणि संपूर्ण राष्ट्रांना अशी जाणीव झाली की व्यापार वाढ ही आवश्यक गरज आहे आणि याच्यामुळे अनेक समस्या सुटण्यास प्रयत्न होऊ शकतो, विकास होऊ शकतो, म्हणून जागतिक व्यापाराला या ठिकाणी प्रयत्नांना सुरुवात झाली. आणि याचा एक परिणाम म्हणून 1948 मध्ये गॅट नावाचा करार या ठिकाणी निर्माण झालेला आहे. बघा मुलांनो, गॅट हा एक करार आहे, म्हणजे व्यापार राष्ट्रामध्ये आर्थिक व्यापारासंबंधी काय नियम असावे हे सांगणारा गॅट हा करार 1948 मध्ये निर्माण झाला. परंतु ही संघटना नव्हती, हा आंतरराष्ट्रीय व्यापार होता. पण हा व्यापार जागतिकीकरणाला पुरेसा ठरला नाही. म्हणून या गॅट या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, जनरल ॲग्रीमेंट, म्हणजे राष्ट्रामध्ये आर्थिक बाबतीत जे जनरल ॲग्रीमेंट झालं त्याला गॅट ही संज्ञा त्यांनी वापरलेली आहे. परंतु गॅट करार हा जागतिकीकरणाला पुरेसा ठरला नाही. म्हणून मग 1995 मध्ये गॅट कराराच्या ऐवजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली, ज्याला आपण म्हणतो WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, हे त्याचं सिम्बॉल आहे मुलांनो. आणि या संघटनेने ही संघटना याच्यासाठी निर्माण केली गेली की आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे. म्हणजेच काय, की आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ पद्धतीने, सोप्या पद्धतीने आणि सहज रीतीने होण्यासाठी ही जागतिक व्यापार संघटना कार्य करते. आणि या संघटनेमुळे जागतिक व्यापाराला चालना मिळाली आणि या संघटनेमुळेच आंतरराष्ट्रीय व्यापारांमधले अनेक निर्बंध सैल झाले आणि मुक्त व्यापाराची सुरुवात आपल्या देशामध्ये झालेली, जगामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे व्यापार संकल्पनेत 1990 नंतर बदल करण्याची गरज राष्ट्रांना जागतिकीकरणामुळे झालेली आहे. म्हणजे आधी जे करार गॅट प्रमाणे चालू होते ते गॅट संज्ञा जाऊन त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती झाली आणि या संघटनेला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. या संघटनेचे नियमांचं पालन संपूर्ण राष्ट्रांना करावं लागतं. म्हणून ही एक संघटनेमुळेच व्यापारवाढीला चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. या संघटनेचे काही उद्दिष्ट आहे. आता ही संघटना आपल्याला या ठिकाणी फारशी अभ्यासाला नाही आहे, म्हणून थोडक्यात तिचे उद्दिष्ट आपण या ठिकाणी घेणार आहोत. की या संघटनेचं एकच उद्दिष्ट आहे की जागतिक व्यापारावरील निर्बंध सैल करणे आणि राष्ट्रांना एकमेकांशी व्यापार करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि व्यापार हा मुक्त असणे याच्यावर लक्ष देणे हे या संघटनेचं प्रमुख कार्य आहे. तर मुलांनो, दुसरा बदल आपण या ठिकाणी पाहू, जो बदल आहे व्यापाराचा प्रकार.
प्राचीन काळापासून तर आतापर्यंत मुलांनो व्यापार अनेक वस्तूंचा केला जात असे. पूर्वी नाशवंत वस्तूंचा व्यापार फार कमी प्रमाणात होता. फक्त टिकाऊ वस्तूंचा व्यापार केला जात होता. कारण काय की दळणवळण साधनांचा विकास झालेला नव्हता. पण जसं जसं जागतिकीकरण झालं आणि या जागतिकीकरणामुळे व्यापार वाढ झाली आणि प्रत्येक राष्ट्राला अनेक वस्तूंची अनेक गोष्टींची गरज भासू लागली. आणि तसंच नाही तर अनेक दळणवळण साधने निर्माण झाली आणि या दळणवळण साधनांमुळे व्यापाराचं स्वरूपसुद्धा बदललं. जो व्यापार फक्त टिकाऊ वस्तूंपुरता मर्यादित होता तो व्यापार नाशवंत वस्तूंपर्यंत सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे व्यापार हा 3 प्रकारचा या ठिकाणी केलेला दिसतो. एक म्हणजे टिकाऊ वस्तू, जसं लोखंड, कोळसा, खनिज तेल, कापड, धातू, अनेक गोष्टी आहे की ज्या टिकाऊ असतात की ज्या प्रत्येक राष्ट्रामध्ये वितरित होऊ शकतात. दुसरा व्यापार आहे नाशवंत वस्तू. मुलांनो, फळे, फुले, बियाणे, पदार्थ या नाशवंत वस्तू आहेत. या लवकर खराब होतात म्हणून याचा व्यापार पूर्वी कमी होता. पण जसं जागतिकीकरण झालं आणि जागतिकीकरणामुळे दळणवळण साधनांचा विकास झाला तर या दळणवळण साधनामुळे नाशवंत वस्तूसुद्धा आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात सहज गतीने जाताना आपल्याला दिसून येतात. हा सुद्धा जागतिकीकरणाचा एक अत्यंत चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. आता तुम्हाला माहिती की आपल्या देशातल्या हापूस आंबा, हा तर तुम्ही नाव ऐकलेलं आहे. हापूस आंबा आज परदेशामध्ये निर्यात केला जातो. दुसऱ्या अनेक घटना, मासे निर्यात केले जातात, अनेक शेतीच्या वस्तू आहेत त्या निर्यात केल्या जातात. फुलंसुद्धा जाऊ शकतात. तर विचार करा मुलांनो, किती स्पीडने, किती म्हणजे वेगाने हा व्यापार होत असेल याचा विचार तुम्ही करू शकतात. तिसरा व्यापार या ठिकाणी आहे सेवा क्षेत्र. म्हणजे आज व्यापार फक्त टिकाऊ वस्तू किंवा नाशवंत वस्तू याच्यापुरता मर्यादित नाही आहे. आज तर व्यापाराचं क्षेत्र इतकं विस्तृत झालं आहे की दैनंदिन गरजेच्या सेवा क्षेत्रात सुद्धा हा व्यापार पसरलेला आपल्याला दिसून येतो. जसं बँक आहे, विमा पॉलिसीज आहे. तुम्हाला माहिती की आपल्या देशामध्ये अनेक तुम्ही फॉरेनर बँक्स बघू शकतात किंवा आपली बँक तुम्हाला परदेशात सुद्धा दिसू शकते. हा विस्तार जागतिकीकरणाचा परिणाम आहे. विमा, आज तुम्ही फक्त इंडियन किंवा भारतीयच विमा पॉलिसीज घेऊ शकतात असं नाही, तुम्ही बाहेरच्या देशातल्या विमा पॉलिसीजसुद्धा खरेदी करू शकतात. म्हणजेच काय की व्यापाराला व्यापक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पूर्वी व्यापाराची संकल्पना ही फार संकुचित होती. पण जसं जागतिकीकरण झालं, या जागतिकीकरणामुळे व्यापाराचं क्षेत्र बदललं आणि व्यापाराला व्यापक स्वरूप झालं. आणि हे सर्व जागतिकीकरण मुलांनो जलद दळणवळणामुळे शक्य झालं. जर हे दळणवळण नसतं तर हा व्यापार शक्य झाला नसता. म्हणूनच जागतिकीकरण आणि व्यापार याला फार जवळचा संबंध आहे मुलांनो याचा. तर याच्या पुढची आपल्याला जी संकल्पना बघायची, जी कदाचित तुम्ही आजपर्यंत कधी ऐकली नसेल, तो अधिकार पाय या ठिकाणी शब्द आलेला आहे. तुमच्या पुस्तकातही उदाहरण दिलेली आहेत आणि तो शब्द आहे बौद्धिक संपदा अधिकार. तर मुलांनो, हा एक नवीन शब्द आहे. आता जागतिकीकरणाचा वेग इतका प्रचंड वाढलेला आहे. प्रत्येक राष्ट्रात एकसारख्या वस्तूंचे उत्पादन होताना आपल्याला दिसून येतं की प्रत्येक राष्ट्र दैनंदिन गरजेच्या वस्तूंचं उत्पादन करतं. आणि हे उत्पादन करत असताना स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि या स्पर्धेला आळा घालण्यासाठी किंवा या स्पर्धेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, आपले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी आज बौद्धिक संपदा अधिकार ही एक नवीन संकल्पना मुलांनो उदयाला आलेली आहे. आता बौद्धिक संपदा म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कौशल्य असतं. एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था आपल्या बुद्धीचा वापर करून काही ना काही नवीन निर्मिती करत असते आणि ती निर्मिती त्याची स्वतःची असते. त्याच्यासाठी त्याने वेळ खर्च केलेला असतो, पैसा खर्च केलेला असतो, त्याच्यासाठी त्याने कष्ट केलेले असतात आणि त्याच्यासाठी त्याने अनेक दिवस घालवलेले असतात. आणि जेव्हा ही निर्मिती तो करतो तर ह्या निर्मितीवर त्याचा अधिकार सुरक्षित राहावा यासाठी बौद्धिक संपदा अधिकाराची गरज आज जागतिकीकरणामुळे व्यक्तीला निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जी गोष्ट ज्या व्यक्तीने निर्माण केलेली आहे त्यावर फक्त तिचा अधिकार असणे याला बौद्धिक संपदा अधिकार असं म्हणतात. मुलांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, मी अत्यंत सोप्या भाषेत ही संकल्पना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा शॉर्टमध्ये आपण बघू की एखादी व्यक्ती किंवा संस्था एखादी वस्तूची निर्मिती करते आणि ती निर्मितीवर तिचाच अधिकार राहावा यासाठी जो अधिकार तिला मिळतो
याला बौद्धिक संपदा अधिकार असं म्हटलं जातं. मग हे बौद्धिक संपदा अधिकार अनेक प्रकार त्याचे आपल्याला दिसून येतात की आपण केलेली निर्मिती सुरक्षित ठेवण्यासाठी आज जागतिकीकरणामुळे अनेक कायदे निर्माण झालेले आहेत आणि त्या कायद्यांचा विचार आपल्याला थोडक्यात या ठिकाणी करायचा आहे. तर बघा, पहिले या ठिकाणी तुमच्या इथं आलेलं आहे कॉपीराईट. तसं आपण पुढे डिटेल्समध्ये घेणार आहोत, इथं फक्त तुम्ही लक्ष द्यायचं. कॉपीराईट हा एक शब्द आलेला आहे, ट्रेडमार्क हा एक शब्द आला आहे, त्यानंतर इंडस्ट्रियल डिझाईन आलेला आहे, जिओग्राफिकल इंडिकेटर हा शब्द आलेला आहे आणि पेटंट हा शब्द आलेला आहे. म्हणजे तुम्ही निर्माण केलेल्या वस्तूला सुरक्षित करण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टींची गरज तुम्हाला या ठिकाणी, एवढ्या अधिकारांची गरज, एवढ्या कायद्यांची गरज तुम्हाला या ठिकाणी भासणार आहे. तर ती कशी आपण या ठिकाणी एक एक गोष्टीचं बघायचं आहे. या ठिकाणी तुमच्या याच्यात दिलं आहे कॉपीराईट. आता आपण पहिला मुद्दा याच्यातला घेणार आहोत मुलांनो, कॉपीराईट. या ठिकाणी बघा स्क्रीनवर मी दिलेलं आहे. कॉपीराईट म्हणजे काय बघा, प्रत्येक व्यक्ती, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्रत्येक व्यक्ती काही ना काही निर्मिती करत असते. मग ती निर्मिती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. खाली या ठिकाणी बघा लिटरेचर म्हणजे ज्याला आपण म्हणतो साहित्य. साहित्यामध्ये शायरी असते, पुस्तकं, कविता, या सगळ्या गोष्टीचा विचार साहित्यामध्ये केला जातो. त्यानंतर आहे रिसर्च थेसिस, ज्याला आपण शोध प्रबंध म्हणतो. कोणी वस्तू कोणी व्यक्ती ज्या असतात त्या व्यक्ती अनेक प्रकारचं मेहनत करून पुस्तकं तयार करतात, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे शोध प्रबंध लिहितात, निबंध लिहितात आणि हे थेसिस किंवा हे शोध प्रबंध यालासुद्धा सुरक्षित करण्यासाठी हा अधिकार असतो. त्यानंतर हे चित्रकार असतात, कोणी पेंटिंग करतं, कोणी फोटोग्राफर फोटो काढतं, कोणी व्हिडिओ निर्मिती करतं, शॉर्ट फिल्म निर्मिती करतं, मूवीज बनवतात, गाणे कंपोज करतात, गाणे लिहितात. दुसरं म्हणजे सॉफ्टवेअर आहे, त्याच्यानंतर गेम्स तयार केले जातात, वेबसाईट ॲप्लिकेशन्स असतात. या सगळ्या गोष्टी बघा, या सगळ्या गोष्टींचा संबंध व्यक्तीच्या निर्मितीशी येतो. व्यक्ती अनेक कलाकृती निर्माण करते, पण त्या कलाकृतीला सुरक्षित करणं ही व्यक्तीची जबाबदारी असते. कारण आज जागतिकीकरण झालेलं आहे मुलांनो, आणि या जागतिकीकरणामध्ये चोरी हा प्रकार वाढलेला आहे. चोरी म्हणजे आपण घरातून चोरी करतो तशी नव्हे. चोरी म्हणजे काय, कोणीही कोणाचं साहित्य चोरू शकतं आणि आपल्या नावावर छापू शकतं, कोणीही कोणाचं व्हिडिओ फिल्म आपल्या नावावर करू शकतं. म्हणून मग जर असं झालं तर तुमची मेहनत या ठिकाणी वाया जाते. म्हणून हे सुरक्षित करण्यासाठी कॉपीराईट हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे जागतिकीकरणामुळे कॉपीराईट करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जे करतात निर्मिती, मग तुम्ही पुस्तक लिहिलं असेल, व्हिडिओ फिल्म केली असेल, जे काही तुम्ही निर्माण केलं असेल त्याला तुम्ही कॉपीराईटने सुरक्षित करणं आवश्यक आहे. कॉपीराईट म्हणजे तुम्ही त्याच्या सुरक्षित जर केलं तर तुमची निर्मिती कोणीही चोरू शकत नाही, कोणीही तुमची निर्मितीला त्याच्या नावावर दाखवू शकत नाही. आणि असं जर झालं तर तुम्ही त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकतात. म्हणजे समजा उदाहरण आपण घेऊ, एखादा फोटो जर तुम्ही काढला आणि तो फोटो जर तुम्ही कॉपीराईट नाही केला तर तो फोटो दुसरा कोणीही जगातले, आता तुम्ही तो फोटो समजा फेसबुकवर टाकला, तुम्हाला तर माहिती फेसबुक हे आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे, यूट्यूब हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे आज. त्या ठिकाणी समजा तुम्ही टाकला आणि तोच फोटो दुसऱ्या कोणीतरी त्याच्या नावाने प्रकाशित केला किंवा त्याच्या नावाने दाखवला, तर तुम्ही काय करू शकतात? तुमचा जो पुरावा काय की हा फोटो तुम्ही काढला आहे किंवा हे साहित्य तुम्ही निर्माण केलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी मुलांनो कॉपीराईट हा प्रकार फार महत्त्वाचा आपल्याला दिसून येतो. म्हणून कॉपीराईट आज बौद्धिक संपदा अधिकाराचा एक भाग बनलेला आहे. बौद्धिक संपदा म्हणजे काय, आपण निर्माण केलेलं कौशल्य सुरक्षित ठेवणे. त्यानंतर आपली दुसरा भाग आहे या ठिकाणी पेटंट. बघा, पेटंट हा शब्द तर तुमच्या परिचित असेलच, तुम्ही ऐकला असेल, त्याचं तुम्हाला विस्तृत स्वरूप माहीत नसेल, पण तुम्ही हा शब्द ऐकलेला आहे. पेटंट म्हणजे काय, पेटंट हा एक असा अधिकार आहे जो एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कोणतीही नवीन सेवा, तांत्रिक प्रक्रिया, उत्पादन, डिझाईनसाठी दिला जातो. म्हणजे तुम्ही एखादी डिझाईन निर्माण केली, तुम्ही एखादी नवीन प्रोसेस म्हणजे एखादी उत्पादन तुम्ही तयार केलं किंवा एखादी तांत्रिक बदल तुम्ही कशात केला किंवा काहीतरी तुम्ही निर्माण केलं, तर या निर्माण करण्यासाठी तुम्हाला हा अधिकार मिळतो की तो तुमच्याच मालकीचा राहावा. त्याचा वापर जगातल्या कुठल्याही व्यक्तीने, संस्थेने करू नये
यासाठी हा पेटंट अधिकार दिला जातो। पेटंट हा असा अधिकार आहे जो मिळाल्यानंतर जर कोणीही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही उत्पादनाचा शोध करते किंवा बनवते व ते उत्पादन बनवण्याचा तिला अधिकार प्राप्त होतो। म्हणजे तुम्ही एखादी पदार्थसुद्धा मुलांनो, तुम्ही एखादा पदार्थ बनवला, आता समजा तुम्ही बघता पिझ्झाचं आपण उदाहरण घेऊ किंवा एखादं गोष्टीचं आपण उदाहरण घेऊ, कितीतरी वस्तू आपण जीवनामध्ये वापरतो। तुम्ही पेस्ट वापरतात, पण या ठिकाणी दिलेलं आहे पेस्टचं चित्र दिलेलं आहे, हे तर फार कमी आहेत। अख्ख्या जगातले पेस्ट आज तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकतात, तुम्ही वापरतात। तुम्ही प्रत्येक पेस्टचं जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाची चव वेगवेगळी असते। एक पेस्ट दुसऱ्या पेस्टच्या सारखं नसतं। तुमचा जो मोबाईल आहे, प्रत्येक मोबाईलचे फीचर्स वेगवेगळे असतात। एक मोबाईल दुसऱ्या मोबाईलसारखा नसतो। मग हे सगळं कशामुळे होतं तर याच्यात जे घटक असतात विशिष्ट, काही तंत्र वापरलेले असतात, काही घटक असतात, काही डिझाईन असते, ही आपण निर्माण केलेली असते, एका व्यक्तीने निर्माण केलेली असते। आणि त्याच्यावर जर त्यांनी पेटंट घेतलं तर त्याचं नक्कल दुसरं कोणीही करू शकत नाही। हां, जर तुम्ही पेटंट नाही घेतलं, एखादी वस्तू निर्माण केली आणि तुम्ही त्याचं पेटंट नाही घेतलं तर तुमची वस्तू दुसरा कोणीही आपल्या नावावर दाखवू शकतो। म्हणून आजच्या जागतिकीकरणात मुलांनो, पेटंट कुठल्याही गोष्टीची आपण जर निर्मिती केली तर त्याच्यासाठी पेटंट हा अधिकार मिळवणं आपलं गरजेचं आहे। हा अधिकार म्हणजे सरकार आपल्याला मक्तेदारी देतं, किती वर्षासाठी तुम्ही हा अधिकार वापरू शकतात। जर दुसऱ्या संस्थेला, जर दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या गोष्टी वापरायच्या असतील तर त्याला तुमची परमिशन घ्यावी लागते किंवा तुमची परवानगी घ्यावी लागते, याला म्हणतात पेटंट। पुढचं आपलं तिसरं आहे पेटंटमध्ये मुलांनो, अजून मी काही चित्र तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले। किती प्रकारचे साबणाचे चित्र या ठिकाणी आहे, किती प्रकारचे बघा, तुम्ही रोज जीवनामध्ये बघतात, तुम्ही मॉलमध्ये जातात किंवा तुम्ही दुकानात जातात, एवढे सगळे साबणाचे ब्रँड आणि प्रकार तुम्हाला दिसतात। बघा, प्रत्येकाचं जे घटक असतात त्याच्यात टाकलेले ते घटक पेटंट केलेले असतात की ज्याचा वापर कोणीही दुसरा करू शकत नाही। त्यानंतर पुढचा आपला आहे तो आहे मुलांनो ट्रेडमार्क। हा शब्द लक्षात घ्या, काही विशिष्ट गोष्टीसाठी। आता ट्रेडमार्क म्हणजे काय बघा, एखादं उत्पादन आपण करतो तर ते उत्पादन करताना त्याला विशिष्ट नाव आपण देतो, ज्याला आपण ब्रँड असं म्हणतो, ब्रँड नेम असं म्हणतो। आणि त्या उत्पादनाचा एक विशिष्ट चिन्ह आपण तयार करतो किंवा ज्याला आपण लोगो, इंग्रजीमध्ये त्याला लोगो असं म्हणतात। तर हे किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो एखादं प्रतीक किंवा इंग्रजीमध्ये सिम्बॉल। ब्रँड नेम आणि लोगो याचा फार जवळचा संबंध असतो मुलांनो। जेव्हा एखादा उत्पादक एखादं उत्पादन करतो तर त्या उत्पादनाला बाजारात आणण्याच्या आधी त्याला त्याचं नाव ठरवावं लागतं, त्याचा एक लोगो निश्चित करावा लागतो। हे नाव आणि हा लोगो हा त्याच्या विश्वासाची खात्री असते, ग्राहकांना विश्वास देण्याची एक ती प्रक्रिया असते। आणि जर तो ब्रँड नेम आणि लोगो जर त्याने सुरक्षित नाही केला ट्रेडमार्कने तर त्याचा ब्रँड नेम आणि लोगो इतर उत्पादक चोरू शकतात किंवा त्याचा वापर आपल्या उत्पादनासाठी करू शकतात। म्हणून ट्रेडमार्क आज जागतिकीकरणाची एक गरज आहे। म्हणजे बघा, जगामध्ये कितीतरी ब्रँडच्या वस्तू निर्माण झालेल्या एकसारख्या। आता तुम्ही जर बाजारात गेले, आत्ताच मी तुम्हाला मागे साबणाचे चित्र दाखवले, किती आहे बघा। आता प्रत्येक साबणाचं चित्र जर तुम्ही निरीक्षण करा, प्रत्येकाचा सिम्बॉल बघा, प्रत्येकाचा रंग, डिझाईन हे सगळं वेगवेगळं आहे, याला ब्रँड आणि लोगो असं म्हणतात। म्हणजे तुम्हाला जर एखादा अशिक्षित असेल तो सुद्धा रीन जर त्याला सांगितलं तर त्याच्या डिझाईनवरून, त्याच्या लोगोवरून, त्याच्या आकारावरून तो सिलेक्ट करू शकतो। म्हणजे हे लोगो आणि हा जो ब्रँड असतो हा विश्वासाची खात्री असते मुलांनो। आणि आज जगामध्ये तुम्हाला माहिती, डुप्लिकेट हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे। जगामध्ये डुप्लिकेट उत्पादनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। सेम करतात पण कुठेतरी एक शब्द मिसिंग असतो, कुठेतरी एक कलर मिसिंग असतो, म्हणजे त्यांना सेम टू सेम ते उत्पादन ते नाही करू शकत, नक्कल करतात। डुप्लिकेट म्हणजे काय, नक्कल करणे, नक्कल करतात पण नक्कल करताना सुद्धा ते सेम टू सेम नक्कल नाही करू शकत, इतक्या हुशारीने नक्कल करतात की लवकर फरक लक्षात येणार नाही। आणि अशा या नक्कल करण्यापासून आपल्या उत्पादनाला जपण्यासाठी मुलांनो त्याला ट्रेडमार्क दिला जातो।
त्याला एक विशिष्ट प्रकारचं सुरक्षा कवच दिलं जातं आणि हे सुरक्षा कवच आपण कायदेशीर रीतीने प्राप्त करू शकतो. आज ब्रँडने तुम्ही बाजारात जर बघा, तुम्ही व्यवसाय केला, आता इथं स्क्रीनवर मी लिहिलं आहे, तुम्ही किती मोठा व्यवसाय करा आणि तुमचा व्यवसायाचा ब्रँड नेम आणि तुमचं लोगो जर तुम्ही ट्रेडमार्कने सुरक्षित नाही केला तर दुसरा कोणीतरी तुमचा ब्रँड नेम लोगो आपल्या व्यवसायासाठी वापरू शकतो आणि तुमचा व्यवसाय या ठिकाणी शून्य होतो. तुम्ही केलेले कष्ट वाया जातात, तुम्ही त्याच्यावर लावलेला पैसा वाया जातो आणि त्यामुळे दुसराच त्याचं क्रेडिट घेऊन जाऊ शकतो. म्हणून याच्यासाठी आपल्याला ट्रेडमार्क ही फार आवश्यक गरज आहे. थोडक्यात काय, तुम्हाला तुमचा व्यवसाय नुकसान होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या ब्रँड नेम, लोगो आणि ट्रेडमार्क या तिन्ही गोष्टींचा विचार करणं भाग आहे. म्हणजे तुम्ही ब्रँड नेम ठरवतात, तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी लोगो ठरवतात आणि हे ब्रँड नेम आणि लोगो सुरक्षित करण्यासाठी आपण ट्रेडमार्क वापरतो मुलांनो. तर आता बघा, या ठिकाणी पण तुमच्या लक्षात येईल बघा, मी मागेही तुम्हाला चित्र दाखवलं, हेही चित्र बघा. प्रत्येक लोगो, प्रत्येक ब्रँड नेम या ठिकाणी तुम्हाला दिसेल. हे सगळे विविध ब्रँडचे नावं तुम्ही, फेमस आहेत, हे सगळे आंतरराष्ट्रीय ब्रँड आहेत. त्याच्यात काही इंडियन आहे, काही आंतरराष्ट्रीय. नुसता नावाने लोक खरेदी करतात, नुसतं ब्रँड नेमने लोक वस्तू खरेदी करतात. पण त्या ब्रँड नेममध्ये जर नक्कल असेल किंवा डुप्लिकेटपणा असेल तर आपण फसवण्याची शक्यता वाढते. म्हणून ब्रँडला फार महत्त्व आहे मुलांनो. आणि आजच्या जागतिकीकरणात तर एकसारखी तर इतक्या वस्तू निर्माण झाल्या आहे, तर ह्या ट्रेडमार्क, पेटंट आणि कॉपीराईट यांची फार गरज आपल्याला भासते. पुढचं चित्र पण बघा, हे सगळे तुम्हाला परिचित नावं आहे. काही शूजची आहे, काही सुटकेस कंपनी आहेत, अनेक गोष्टींची नावं तुम्हाला इथं दिसतात. एकसारखे उत्पादन आहेत, पण यांच्या प्रत्येकाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर प्रत्येकाचा लोगो आणि प्रत्येकाचं ब्रँड नेम तुम्हाला वेगवेगळं भासेल. नुसत्या त्या चिन्हावर तुम्ही वस्तू खरेदी करतात. प्युमा हे आंतरराष्ट्रीय आहे, त्यानंतर आहे किवी, हे तुम्हाला माहिती आहे, सॅमसोनाइट, वुडलँड, हे सगळे परिचित शब्द तुम्हाला आहे, आदिदास आहे. हे सगळ्या ब्रँडचा विचार जर तुम्ही केला तर या ब्रँडने लोक वस्तू खरेदी करतात. एवढं महत्त्व या ब्रँडला असतं, कारण ब्रँड म्हणजे विश्वास आणि हा विश्वास देण्यासाठी, कायम ठेवण्यासाठी आपल्याला ट्रेडमार्कची गरज असते. तर हे जागतिकीकरणामध्ये फार महत्त्वाची गरज आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मुलांनो, पुढचा आपला शब्द आता पुढचा आपण घेणार होतो कार्गो कंटेनर. म्हणजे जागतिकीकरणाचा आणि कार्गो कंटेनरचा एकमेकांशी काय संबंध आहे. आता कार्गो याचा अर्थ तो प्रचंड मोठे कंटेनर. कार्गो हा शब्द जहाजांशी संबंधित आहे, कार्गो हा शब्द वाहतुकीशी संबंधित आहे. कार्गो कंटेनर याचा अर्थ होतो आज जागतिकीकरण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. या ठिकाणी चुकून मुलांनो माझ्याकडे कार्गो कंटेनरची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात किंवा आणू शकतात. इथं महाल शब्द चुकून आला, इथं माल शब्द पाहिजे. त्यासाठी खास बंदरांची व्यवस्था असते. म्हणजे मुलांनो, आज जागतिकीकरण झालेलं आहे आणि या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत प्रत्येक राष्ट्र स्पर्धेला उतरलेलं आहे. प्रत्येकाला वाटतं आपण नफा मिळवावा, प्रत्येक उत्पादकाला वाटतं, बहुराष्ट्रीय कंपनींना वाटतं की आपण नफा मिळवावा आणि या नफ्याच्या आशेने प्रत्येकजण प्रचंड प्रमाणात मालाची निर्मिती करतोय. आता हा जो प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला माल आहे, हा जगात वितरित करण्यासाठी काहीतरी दळणवळण व्यवस्था आवश्यक असते आणि ही दळणवळण व्यवस्था आज कार्गो कंटेनरच्या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणजे प्रचंड माल एकाच वेळेस, खूप जास्त माल आपण याच्याद्वारा दुसऱ्या राष्ट्रांमध्ये पटकन पाठवू शकतो. आता हे कार्गो कंटेनरचे उदाहरण पाहिजे चित्र दिलेले आहे. हे जहाजेचं चित्र, किती प्रचंड टन माल ह्या जहाजामध्ये भरलेला आहे असेल तुम्हाला दिसेल. खाली बघा, कंटेनरची साईज तुम्ही बघा, एका कंटेनरमध्ये किती माल त्या ठिकाणी ते भरू शकतात. आणि हे मोठे मोठे जे आहेत हे त्यांचे बंदर या ठिकाणी हे कंटेनरचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. ज्या साईजचं प्रचंड माल कंटेनर मालाने भरले जातात आणि हे सर्व कंटेनर एका जहाजेवर ठेवले जातात आणि त्या जहाजाद्वारा एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये ते रवाना केले जातात. आता हे जहाज जे असतात हे इतके प्रचंड असतात, त्यांचे कंटेनर एवढे प्रचंड असतात, तर त्यांच्यासाठी वेगळ्या बंदराची व्यवस्था असते. खास बंदरं निर्माण केले जातात आणि हे सगळं क्रेनने काम चालतं. अत्याधुनिक
पद्धतीने हे काम केलं जातं। बघा केवढी मोठी संख्या, अनेक चित्र तुम्हाला या ठिकाणी मी दाखवते। याला कार्गो कंटेनर असं म्हणतात। म्हणजे जहाज शिपने माल या ठिकाणी येतो, तो या ठिकाणी उतरवला जातो आणि इथून मग रस्त्याच्या मार्गाने, विमानाच्या मार्गाने तो पुढे अजून रवाना केला जातो। या ठिकाणी कार्गो कंटेनरमध्ये विमानाचं सुद्धा चित्र आहे। हे कार्गो विमान आहे, याद्वारा सुद्धा मालाची वाहतूक केली जाऊ शकते या देशातून त्या देशामध्ये। आणि विमानाचा उपयोग तर तुम्हाला माहिती आहे, जलद वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे। नाशवंत वस्तूंचा व्यापार करण्यासाठी कार्गो विमानांचा वापर या ठिकाणी केला जातो। आणि त्यामुळे बघा एवढं जर प्रचंड प्रमाण जे व्यापाराचं वाढलेलं आहे मुलांनो, हे प्रमाण जागतिकीकरणाचा परिणाम आहे। सगळ्याच राष्ट्रांनी आपली अर्थव्यवस्था खुली करून दिलेली आहे, त्याच्यामुळे साहजिकच जागतिकीकरणाचा वेगही प्रचंड प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतो। आणि याच्यातला आपला शेवटचा मुद्दा आहे मुलांनो, बहुराष्ट्रीय कंपनी। मागच्याच आपण मुद्द्यामध्ये पाहिलं की आज मुक्त भांडवल अर्थव्यवस्था स्वीकारली गेलेली आहे। म्हणजे कुठल्याही परकीय देशामध्ये किंवा परकीय देशाचा कुठलाही उत्पादक आपल्या देशामध्ये गुंतवणूक करू शकतो। आणि असे अनेक उत्पादक आहेत, अनेक कारखानदार आहेत की जे ज्यांनी ज्या कंपनी स्थापन केल्या आहेत त्या कंपन्या एका राष्ट्रात नाही तर त्याचे कार्यालय अनेक राष्ट्रांमध्ये आपल्याला दिसून येतं, ज्याला बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतो। म्हणजे एका कंपनीचं कार्यालय जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये असणं त्याला बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हटलं जातं। मागच्या भागामध्ये आपण त्याचे उदाहरण घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये बजाज, डाबर, ONGC, आत्ताही मी तुम्हाला मागे दाखवलं, हे पण ह्या सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्याला दिसून येतात। ह्या सुद्धा बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत मुलांनो। या कंपन्यांचे कार्यालय देशाच्या अनेक भागामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात। आणि दुसरा एक शब्द आहे ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन, म्हणजे ट्रान्सनॅशनल कंपन्या। 1990 मध्ये आर्थिक नियंत्रण असल्यामुळे व्यापार हा सीमित होता, मर्यादित होता। पण 1990 नंतर मुक्त व्यापार अर्थव्यवस्था सुरू झाली आणि त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या, ट्रान्सनॅशनल कंपन्या यांचं वर्चस्व वाढलं। आणि या कंपन्या अशा आहेत की ज्यांचं जगाच्या प्रत्येक भागामध्ये कार्यालय, जगाच्या प्रत्येक भागामध्ये त्यांचं कंपनी स्थापन होताना आपल्याला दिसून येते। अनेक कंपन्या, त्याच्यात उदाहरण दिली मुलांनो त्यांनी, नेस्ले, सिमेन्स, जनरल, भरपूर आहेत, बजाज, टाटा, रिलायन्स, कितीतरी कंपन्यांची नावं तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर तिसरा अजून एक सेवा क्षेत्र त्यांनी सांगितलं की सेवा क्षेत्रसुद्धा आज वाढलेलं आहे। शेती, खाणकाम, मासेमारी, हाऊसकीपिंग, सुरक्षा, सगळ्याच बाबतीत एक राष्ट्र आता दुसऱ्या राष्ट्रांवर अवलंबून राहताना आपल्याला दिसून येतं। म्हणजे जागतिकीकरणाचं तुम्ही पाहू शकतात की किती प्रचंड वेग आहे। आणि या वेगामुळे साहजिकच प्रत्येकालाच दुसऱ्याची गरज प्रत्येक बाबतीत पडलेली आहे। आणि एवढी स्पर्धा वाढलेली आहे, मालाची स्पर्धा वाढली आहे, नफा कमवण्याची स्पर्धा वाढलेली आहे, आपलं वर्चस्व मिळवण्याची स्पर्धा वाढलेली आहे, राष्ट्राचा विकास करण्याची स्पर्धा वाढलेली आहे। आणि ह्या स्पर्धा ह्या केवळ जागतिकीकरणाचा परिणाम आपल्याला दिसतो। या ठिकाणी बघा मल्टीनॅशनल कंपन्यांचे किती देशात, जगात कंपनी असतात किंवा किती जगात त्यांचं हातपाय पसरलेले असतात, हे आपण या ठिकाणी पाहू शकतो। आपला पुढचा मुद्दा या ठिकाणी, तो मुद्दा म्हणजे जागतिकीकरणाचा फायदा, आर्थिक फायदा आपल्याला थोडक्यात घ्यायचा आहे, अगदी थोडक्यात। तर जागतिकीकरणामुळे आर्थिक व्यापार वाढला आणि या आर्थिक व्यापार वाढल्यामुळे साहजिकच संपूर्ण जगावर त्याचा परिणाम झालेला आहे, होणारच आहे साहजिकच। मग आर्थिक जागतिकीकरणाचा काय फायदा झालेला आहे? तर मुलांनो सगळ्यात पहिले जे फायदा झाला आहे तो म्हणजे रोजगार निर्मिती। तुम्हाला माहिती आहे की आज जागतिकीकरणामुळे व्यापाराचा वेग प्रचंड वाढला आहे। प्रत्येक राष्ट्रात उत्पादनाची स्पर्धा सुरू झाली आहे, कंपन्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। आणि या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या कंपन्यांना कुशल आणि अकुशल दोघं मनुष्यबळाची आज गरज भासलेली आपल्याला दिसून येते। आणि साहजिकच जितकं जास्त मनुष्यबळाची गरज भासेल तितकं जास्त नोकर भरती या ठिकाणी केली जाऊ शकते। म्हणून आज कुशल आणि अकुशल दोघंही क्षेत्रामध्ये व्यक्तीला रोजगाराच्या संधी प्राप्त झालेल्या आपल्याला दिसून येतात। आज आपल्या भारतातले कितीतरी मजूर दुबई, आखाती देशांमध्ये किंवा कितीतरी इंजिनियर्स, डॉक्टर्स आपल्याला युरोपियन कंट्रीमध्ये काम करताना दिसून येतात। दुसरं आहे व्यावसायिक स्पर्धा। बघा जागतिकीकरणामुळे जसं रोजगार निर्मिती झाली तशी बेरोजगारी पण वाढलेली आहे। आणि बेरोजगारी वाढण्याचा परिणामही तुम्हाला माहिती की जागतिकीकरण झालं, स्पर्धा वाढली आहे
आणि या स्पर्धेमुळे काय होतं की जे छोटे छोटे लहान उद्योग होते, जे आपण म्हणतो स्थानिक उद्योग, की जे घरगुती स्वरूपाचे, त्याचं स्वरूप छोटं आहे, अशा उद्योगांना मल्टीनॅशनल कंपन्या, ज्याला बहुराष्ट्रीय कंपन्या असं म्हणतो, या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण हे छोटे उद्योग मोठ्या राष्ट्रांच्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाही मालाच्या बाबतीत, किंवा त्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्पर्धा करू शकत नाही. म्हणून साहजिकच आपल्या छोट्या छोट्या उद्योगांवर त्याचा दुष्परिणाम झालेला दिसून येतो. तरी मुलांनो, आज तुम्ही बघतात शहरामध्ये मोठे मोठे मॉल्स आहेत, पण तुम्हाला काय फक्त मॉल्सच दिसतात का? आपल्या बाजूचा छोटा दुकानदाराकडे पण आपण जातो. म्हणजे जरी मॉल्स आज उभे राहिलेले असले तरी आपल्याला आज छोट्या दुकानांची गरज पण आपल्याला आज दिसून येते. प्रत्येकच गोष्ट, प्रत्येकच व्यक्ती मॉलमध्ये खरेदी करायला जातेच असं नाही, कारण आपण ग्रामीण स्तरात राहतो, स्थानिक स्तरावर आपण राहतो. या स्थानिक स्तरावर छोट्या छोट्या दुकानदाराशी आपलं जास्त जवळचा संबंध येतो. पण म्हणजे एवढ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये छोटे दुकानदार आज पण टक धरून असलेले आपल्याला दिसून येतात. दुसरी गोष्ट आहे मुलांनो, शेती उद्योग. बघा, जागतिकीकरणाचा आर्थिक परिणाम शेतीवर सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. आज शेती उद्योगाला चांगले दिवस आलेले दिसतात, कारण आज नाशवंत वस्तूंचा माल दळणवळणाच्या साधनांमुळे, अत्याधुनिक साधनांमुळे आपण जलद रीतीने दुसऱ्या देशांमध्ये पोहोचवू शकतो. आपल्या भारतातून फळे, फुले, नाशवंत वस्तू, मासे, अनेक चहा, कॉफीसारखे अनेक उत्पादन आपण निर्यात करू शकतो. आज शेतकरी कुठल्याही मध्यस्थाशिवाय आपला माल डायरेक्ट परकीय कंपन्यांना किंवा परकीय देशामध्ये पाठवू शकतो, विकू शकतो. आणि आज सगळीकडे खुली बाजारपेठ आहे, बंधनं कमीत कमी आहे, त्याच्यावरचे आयात खर्च कमीत कमी आहे. म्हणून प्रत्येक शेतकरी स्वतंत्रपणे दुसऱ्या देशाशी आपला व्यापार करू शकतो, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो, त्यांच्याशी आपला व्यवहार करू शकतो, देवाणघेवाण करू शकतो. हा एक सगळ्यात चांगला परिणाम जागतिकीकरणाचा आपल्याला दिसून येतो. मुलांनो, आज आपण जागतिकीकरणाच्या संदर्भात आर्थिक मुद्दा आपला पूर्ण केलेला आहे. म्हणजे जागतिकीकरण म्हणजे काय आणि त्याचा आर्थिक परिणाम काय, हा मुद्दा आपण या ठिकाणी संपवलेला आहे. पुढच्या भागात आपल्याला राजकीय मुद्द्याचा अभ्यास करायचा. जरूर हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मुलांनो, हा तुम्हाला आवडल्यास नक्की कळवा. धन्यवाद.